नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आपल्या जीवनातील प्रत्येक संकट दूर करणारा, धर्म आणि सत्याचा मार्ग दाखवणारा मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा पवित्र जन्मदिवस आहे, म्हणजेच रामनवमी. हा दिवस तुमचं नशीब बदलू शकतो. फक्त ही एक सेवा जरूर करा. रामनवमी कधी आहे? यावर्षी रामनवमी ही गुरुवार दिनांक 26 मार्च 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. हा दिवस चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला येतो आणि याच दिवशी प्रभू रामांचा जन्म झाला. रामनवमी कशी साजरी करावी? रामनवमी हा केवळ सण नाही, तर तो श्रद्धा, संयम आणि भक्तीचा दिवस आहे. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. घरात किंवा मंदिरात प्रभू रामांची सुंदर पूजा करा. रामरक्षा स्तोत्र किंवा श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करा. रामायण वाचन किंवा रामकथा ऐकणे अत्यंत पुण्यदायी आहे. शक्य असल्यास उपवास ठेवा आणि सात्विक आहार घ्या. रामनवमी दिवशी करायच्या विशेष सेवा: गरिबांना अन्नदान करा. गाईला गवत किंवा अन्न द्या. मंदिरात दीपदान करा. रामनाम जप करा. पाण्याचे वाटप करा. या सेवेमुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि सुखसमृद्धी येते. प्रभू रामचंद्रांची सुंदर कथा. अयोध्येचे राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांच्या पोटी जन्मलेले राम हे भगवान विष्णूंचे 7वे अवतार मानले जातात. राम लहानपणापासूनच अत्यंत शांत, नम्र आणि सत्यप्रिय होते. त्यांनी आपल्या वडिलांच्या वचनासाठी 14 वर्षांचा वनवास स्वीकारला. हे त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचं सर्वोच्च उदाहरण आहे. वनवासात त्यांनी राक्षसांचा नाश करून धर्माची स्थापना केली. रावणासारख्या अहंकारी राक्षसाचा वध करून त्यांनी जगाला दाखवून दिले की सत्य आणि धर्म नेहमीच जिंकतात. सीतेप्रती त्यांचं प्रेम, लक्ष्मणाशी असलेली निष्ठा आणि प्रजेप्रती असलेली जबाबदारी हे सर्व गुण त्यांना मर्यादा पुरुषोत्तम बनवतात. रामचंद्रांच्या कार्याचा महिमा: सत्याचा मार्ग दाखवला, कर्तव्य आणि आदर्श जीवन शिकवलं, अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली, प्रत्येक नातं कसं जपावं हे शिकवलं. म्हणूनच राम हे फक्त देव नाहीत, तर ते आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत. मैत्रिणींनो, रामनवमीच्या पवित्र दिवशी आपण फक्त पूजा न करता रामांच्या गुणांना आपल्या जीवनात आणण्याचा संकल्प करूया. जर आपण रामासारखे सत्यवादी, संयमी आणि कर्तव्यनिष्ठ बनलो तर आपल्या जीवनात नक्कीच सुख, शांती आणि यश येईल. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढील असलेलं बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल.